तुम्ही आता या क्षेत्रात कशा आहात? कोणाची भेटा आपण काय सध्या करता, आपले कार्यक्षेत्र आणि या सगळ्या गोष्टी कितपर्यंत लोकांपर्यंत महिलांच्या विषयी आणि कोणत्या महिला वर्गांपर्यंत तुम्ही काम करता, कुठल्या महिला तुमच्याशी सगळं सांगा. मी कोकणातल्या देवरुखमध्ये संगमेश्वर तालुक्यातलं जे छोटं गाव आहे देवरुख नावाचं 2011ला मी ट्रान्सफर होऊन तिथे गेले. मी बँकेत सर्व्हिस करत होते, अपना सहकारी बँकेत, आणि कोकणातली पहिली ब्रांच ओपन झाली. तेव्हा मला असं वाटलं की आता संसाराचं थोडं कमी झालं होतं आणि मला कोकणात जाऊन काम करायचं. काय काम असं काही नव्हतं, तेव्हा अस्पष्ट होतं, पण बँकेच्या तर्फे गेले मी. तिथे गेले पहिली 1-2 वर्ष घराघरात जाऊन त्यांचा संपर्क वाढवणं आणि खाती जमा करणं इतपत सीमित होता. हळूहळू बँक मोठी झाली, बँकेचं नाव झालं, सोबत आम्ही कर्मचारी होतो, मग आमचंही झालं. 2019मध्ये डिसेंबरला मी रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर मार्चमध्ये कोरोना सुरू झाला. कोरोना सुरू झाल्यानंतर मग ठरवायला लागलं की काय मला त्या गावात करायचं आहे. मला करायचं होतं गावात, पण मला आयडिया नव्हती की मला काय करायचं आहे, स्पष्टता काहीच नव्हती. आणि एकदा पुण्याला मी आणि माझी बहीण आम्ही गोधडीच्या एका दुकानात गेलो. मग असं लक्षात आलं की महिलांना घरोघरी काम आपल्याला हे देता येईल. आणि माझं जे माहेर आहे मिरजोळी, हमीद दलवाईंचं गाव, हमीद दलवाई माझे वडील, त्या गावात माझ्या आत्यांनी बारीक टाक्यांच्या गोधड्या शिवून आपले संसार चालवलेले. माझ्या सगळ्या आत्या तशाच, त्यांचे संसार असेच चालले. त्यामुळे आमच्याकडे ती सॅम्पल्स पण होती. कोरोना होता, सगळीकडे बंद होतं, महिलांचे सारखे फोन येत होते, मग मॅडम कधी येणार, आपण काय करायचं. नंतर असं लक्षात आलं की आपण तिथेच काम करायचं. हे तर फिक्स होतं, पण काय करायचं, तर बायकांच्या हाताला पहिल्यांदा काम पाहिजे. पण पूर्ण रोजगार तेव्हा ठप्प होता, सगळ्या जगातलाच होता, तसा तिथलाही होता. आणि देवरुखने मला खूप दिलं, कारण मी एकदम मुंबईतनं गेले, अनोळखी, पण मी चांगल्या प्रकारे बँकेचा धंदा वाढवत होते. मग माझी वेळ होती की रोजगार देण्याची, आणि मी तिथे एक सेंटर सुरू केलं, रोजगार केंद्र सुरू केलं. मशीन वर्कचा एक वर्ग होता, त्याजवळ 20-25 बायका होत्या. त्याच्यात आपण सुती पायपुसणी शिवायला गेली. विरारला काही महिला अनेक वर्षापूर्वी पायपुसणी शिवत होत्या जुन्या कपड्यांच्या. जुनं मी देवरुखला येताना मी देऊन जायची, हे जरा 4-5 शिवून ठेव गं. मग असं लक्षात आलं की ही गोष्ट घरोघरी जाणारी आहे आणि रेग्युलर लागणारी आहे, मग आपण तेच सुरू करूया. म्हणून मशीन वर्कचं आधी ते सुरू झालं. मग एक गट असा आला सिनियर सिटीजनचा की आम्हाला तुम्ही काय काम देणार, मग तुम्ही काय करता. आम्ही गोधड्या शिवतो. मला तर गोधडीचं सुरू करायचंच होतं, पण तसं डोक्यास मी शिवणारी नाही याच्यात, तर मी त्याला घेऊन बसू शकत नाही आहे की बाबा सुई धागा घालाने असं शिवायला भलं मला येतं, पण तसं येत नव्हतं. मग त्या वर्गाला घेऊन ज्याचं पुण्याला दुकान होतं त्याला मी प्रशिक्षणाला बोलवलं तिकडे. आणि या सगळ्या याला सप्टेंबर उजाडला, 2020चा सप्टेंबर उजाडला. हे सगळं सेटिंग बसेपर्यंत बायका गोळा करणं, कच्चा माल काय असावा, पक्का माल काय असावा, आपण काय करायचं आहे, याला एवढे महिने गेले. आणि आमचं गोधडीचं प्रशिक्षण झाल्यानंतर ते केंद्र उभारलं. देवरुखवाल्यांनी मला गोधडीचं केंद्र, गोधडीचं सेंटर, आता कोण गोधड्या शिवतं, म्हटलं बघूया आपण बायका बाहेर काढूया. आणि एकाने मला एक पूर्ण बिल्डिंग दिली, 1.5 वर्ष मला फ्री वापरायला दिली. गावागावात मला मशीन्स आल्या आणि हे सगळे माझे कस्टमर होते. म्हणजे मी 9 वर्षाची सर्व्हिस केली, त्याचं हे फळ होतं. 10-12 महिलांनी मशीन्स पाठवल्या की या तुम्ही वापरा, आता घरात आहे, आता काही शिवण नाही आहे. आणि हळूहळू बायकाही समजल्या, 40-50 बायका यायला लागल्या मशीन वर्क वेळ्या, गोधडीच्या वेळ्या. मग गोधडीचा पॅटर्न ठरवला, पण ते कोणाला विचारून नाही ठरवलं, जरा इकडे तिकडे बघून काय करायचं. माझं माहेर किती असलं ना तरी त्यांचा बाज वेगळा आहे, संगमेश्वरचा बाज वेगळा आहे. मग हळूहळू गोधड्यांचं चांगल्या प्रकारे सुरू झालं. पण कोरोना असल्यामुळे जुनं घालायचं नाही ठरलं, पण त्या जुन्याचा प्रॉब्लेमच होता. त्यामुळे त्याच्यात सगळं नवीन कपडा घालून आपण गोधड्या सुरू केल्या. वारंवार महिलांना टाक्यांचं प्रशिक्षण द्यावं लागतं, पण जुन्या जेव्हा गोधड्या बाहेर पडतात शिवायला, म्हणजे आपण काय करतो जनरली, आपल्याकडे जुन्या साड्या आहेत, जुन्या चादरी आहेत, चला ह्याचं टाचलं की अंगाखाली होतं, अंगावर होतं, गोधडीचं एवढंच. पण मला जर मार्केटला उभं राहायचं आहे आणि मला तर बाजारात ते विकायचं आहे, मग मी काय करणार आहे. सगळा मी बाज बदलला, पूर्ण नवीन कपडा, आतला बाहेरचा, त्याची सुसंगती, त्याचं कॉम्बिनेशन आणि त्याचं डिझाईन
याच्यावर पहिल्यांदा बराच हे केला आणि तयार केलं ते की हे आपल्याला अशीच गोधडी बाजारात आणायची, पण बाजारात आपल्याला ती विकायची. आपल्याला कुणाचंही जुनं घेऊन काही करायचं नाही. आपलं केंद्र नवीन कपड्यांचंच असलं पाहिजे याच्याबाबत आग्रही धरून आपण ते सेंटर सुरू केलं. आता आपल्याकडे 10 ते 15 महिला फक्त गोधड्या शिकतात आणि बाकीचा जो आहे वर्ग, महिला वर्ग, तो मशीन वर्कवर आहे. या शेतीत काम करणाऱ्या बायका जास्त आहेत. घरगुती शेतकरी बायका आहेत. त्यांचं शेतातल्या कामाचा सीझन असतो. तो सीझन करून समजा सकाळी पालापाचोळं उचलायचं आहे तर पहाटे जाऊन पालापाचोळं उचलतील, परत आपल्या सेंटरवर येऊन काम करतील. मग मी म्हणते अरे 8 दिवस बंद ठेवाई कामं येतं. नको बोला, इथे आलं की जरा बरं वाटतं. कारण ऑफिस असंच असतं, एकत्र आपण येतो, एकत्र काम करतो तशा प्रकारे. आणि एक्झिबिशनच्या द्वारे मी विकते. आज याला 4 वर्ष झाली, जवळजवळ 4 वर्ष होत आली. आणि बायका वाढल्या, बायकांचा कॉन्फिडन्स वाढला. मुळात असं आहे की जेव्हा मी सुरू केलं तेव्हा बायकांना मी एवढंच म्हटलं की मी तुम्हाला अर्धा किलो भाजी आणि अर्धा लिटर दूध याचे पैसे मी प्रोव्हाइड करू शकते. पण हे माझ्या सगळं ह्याच्यातलं होतं, रिटायरमेंटच्या पैशाचं होतं. म्हणजे मी ठरवलेलं रिटायरमेंट झाल्यावर जो पैसा येईल तो आपल्याला त्याच्यात गुंतवायचा. आपल्याला लोकांच्या पैशाने काही सुरू नाही करायचं. कारण माझ्या आईचं काय म्हणणं होतं, सोशल वर्क स्वतःच्या पगारातनं, स्वतःच्या पैशातनं सुरू करून मोठं व्हा, मग लोक तुम्हाला देतील. आणि तसं लोकांकडे आता कुठे मागणार जाऊन मला पैसे द्या, तर कोण देतं आपल्याला. पण प्रोडक्ट बोलायला पाहिजे. आणि माझं तेच म्हणणं आहे, डोनेशन नको आहे, प्रोडक्ट माझं विकत घ्या, ती मला मदत आहे. ते विकलं गेलं तर मी बायकांना पैसे देऊ शकते, नाही तर मी बायकांना पैसे नाही देऊ शकत. पण हळूहळू बऱ्यापैकी काम वाढत गेलं. बऱ्यापैकी एक्झिबिशन्सला आपल्याला बोलवलं जातं. 1-2 ठिकाणी मला सांगितलं की तुमचं प्रोडक्ट विकलं नाही जाणार आहे, खूप महाग आहे. नवीन कपड्यांचं असू दे, गोधड्या नवीन कपड्यांच्या नसतात, त्याला उभंच नाही. म्हटलं नाही, माझ्या प्रोडक्टचा लोगोच उब आहे, त्यामुळे माझी गोधडी उभंच देणार आहे. महिलांच्या खिशालाही उब देते आणि लोकांनाही देते. अशा तऱ्हेने आपण ते नाव ठेवलं. आणि 2-3 ठिकाणी मला असं सांगितलं की नाही तुम्हाला जमणार, तुमचं ते प्रोडक्ट तसंच येईल, तुमचे भाड्याचे पैसे फुकट जातील, मला संधी द्या, मी बघते. पण आज बऱ्यापैकी मी तिथे हे करून आले. गोधड्यांचा माझा प्रकार खूप वेगळा आहे आणि तो स्वतः मी क्रिएट केलेला आहे. आणि आत्ताची अशी घटना आहे की मी जयपूरला आमच्या बायका प्रशिक्षण पण देतात, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्या हळूहळू त्या प्रशिक्षणाचा एक वर्ग तयार केलेला आहे. आणि कलेतनं रोजगार आहे का, गोधडी शिवणं ही सामान्य गोष्ट, फाटलं फक्त शिवता येतं, गोधडी खाली मान घालून वगैरे शिवता येत नाही. आणि सिनियर सिटीजन आता बायका संपल्या, त्यांच्या कमरा, त्यांच्या माना, त्यांची पाठ आता ते शक्य नाही आहे त्या प्रकारे बसून करायची. आपण नवीन तरुण पिढीवर हे काम करतो की कलेतनं रोजगार आहे, तुम्हाला घरात बसून करता येतं आणि तुम्ही हे शिकला तर तुम्ही पैसे मिळवू शकता. 1-2 वर्षांनी माझं जर सेंटर बंद मी केलं तर बायका स्वतःच्या पायावर सक्षमतेने उभे राहतील अशी आपली सगळी तयारी आहे. माझी मेन प्रोडक्ट्स आहेत हाती टाक्यांच्या गोधड्या, सुती पायपुसणी आणि प्रवासाची बिछाई. पूर्वी बर्थला एक AC ला पण फर्स्ट क्लासला पण ब्लँकेट्स वगैरे मिळत नव्हते कोरोना काळात. मग आपण विथ फरची उशी अशी एक पट्टी शिवली बर्थच्या मापाची आणि ती फर्स्टलाही उपयोगी आणि सेकंडलाही उपयोगी आहे. आणि त्याच्यावर आता सध्या जोर आहे. आपण ती प्रवासाची बिछात म्हणून हे करते. हे 3 प्रोडक्ट्स माझे महत्त्वाचे. ते मशीनवर होतात ना? ते मशीन, ते आणि सुती पायपुसणी मशीनवर, बाकी हे सगळं बाजूला. पण गोधडी पण शिवताना एक बाई अख्खं शिवू शकत नाही, ती कच्चं सगळं तयार करायला त्याच्या 8 ते 9 स्टेप्स असतात, मग ती गोधडी बाहेर पडते. अशा प्रकारे वरचं कॉम्बिनेशन जोडा, खालचं जोडा, मधलं घाला, कच्चं जोडा, मग डिझाईन करा. डिझाईन पण जॉमेट्रिकल डिझाईन्स असतात, राऊंड, त्रिकोण, षटकोन अशा पद्धतीने वेगळं पण कटपीस एकत्र जोडून नाही. कटपीस छोटे छोटे मी नाही करत, त्याचे काही कॉम्बिनेशन्स करते, वेगवेगळ्या रंगाचे पट्टे असे अशा प्रकारे करते. आणि मग त्याच्यावर डिझाईन काढली जाते. आणि गोधडीच्या दोऱ्याने आपण शिकत नाही. गोधडीचा दोरा असा केला की तो तुटतो. पूर्वीचा गोधडीचा दोरा चांगला होता, घट्ट. आता हे सगळंच बदलल्यामुळे तो असं पटकन तुटतो. त्यामुळे क्रोशाचा दोरा वापरला. दोऱ्यातही हे केलं की काय दोरा वापरून तो चांगला दिसेल, चांगला राहील आणि बळकट असेल. आता वॉशिंग मशीनमध्ये तो धुतलं जातं. आता कोण एवढ्या गोधड्या खाली वापरून बाजूला बाहेर काढणार आहेत. त्यामुळे वॉशिंग मशीनमध्ये धुतलं जातं, त्यामुळे त्याचा रंग बघायला लागतो आणि त्याची उसवणार नाही याची परत ही करायला लागते. आजपर्यंत तरी मला
अशी कुठलीही कंप्लेंट आलेली नाही. रंग गेलाय, रंग गेला असं वाटलं तर आपण तिथल्या तिथे आधी तुकडा धुवून बघतो की बाबा जातोय का काय वगैरे, असं नाही. आता आपल्या महिला जवळजवळ माणदेशी फाउंडेशनच्या अनेक सेंटर्सना प्रशिक्षण देऊन आले. आत्ता आम्ही परवा जयपूरहून आलो. जयपूरला गेलो तर मला वाटलं की तिथे तर गोधड्या आणि धुले आणि रजई केवढ्या होतात. आम्हाला वाटलं तर आमच्या मुली तिथे नवीन काहीतरी शिकतील, पण तिथंही आमची गोधडी सरस ठरली. आम्ही सॅम्पल्स पण नेले होते, सॅम्पल्स पण नेले होते. त्या बायका म्हणाल्या आम्ही अशी कधी शिवलीच नाही. आम्हाला मुळात नवीन कपड्याची गोधडी हा कन्सेप्टच माहिती नाही. एवढंच माहिती आहे की घरातनं चादरी दिली जातात, साड्या दिल्या जातात, आज हीच गोधडीचा कन्सेप्ट आहे. पण आपण हा नवीन स्वरूपात आणलं कारण आपल्याला बाजारात उभं राहायचं आहे. स्टॉलवर जे येतात ना विक्री घ्यायला माणसं बघायला, हे तर आम्ही किती शिवू असं 4 वेळा ऐकलं. मी 5व्यांदा विचारते विक्रेत किती. सगळ्यांच्या घरोघरी गोधडी हा विषय आहेच. विक्रीला जेव्हा तुम्ही बाजारात उभं तर त्याचं प्रोडक्ट इतकं दर्जेदार असलं पाहिजे कारण आपण पैसे घेतो. बरं ते आपलं सेंटर नो प्रॉफिट नो लॉसवर आहे, कारण आपल्याला मला काही व्यवसाय नाही करायचा. मी इतकी वर्ष सर्व्हिस केली, आता मला पैशासाठी काही करायचं नाही. पण बायकांना जर रोजगार द्यायचा असेल तर त्याची एक ठराविक किंमत तर आपली ठरली जाते. पण प्रत्येकाला सांगते घासाघीस मी करत नाही. कुठल्याही प्रॉडक्टला माझ्याकडे तुम्ही म्हणू नका मला घासाघीस करा, मी नाही करत. मग बघा तुम्ही, पण आपल्याकडनं काही बायका विक्रीलाही घेऊन जातात. त्यांना मी सांगते तुमचं कस्टमर वेगळं आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं काही लावा आणि त्या करतात तसं. मॅडम तरी किती उलाढाल किती आहे तरी? उलाढाल काही फार नाही आमची, आणि एवढे आमचं म्हणजे एका एक्झिबिशनला उभं राहताना माझ्याकडे 100 गोधड्या असल्या पाहिजे, माझा नियम आहे. आणि 1000 पायपुसणी असली पाहिजे, त्याची मी एंट्री घेत नाही एक्झिबिशन. ती भली 200च जातील. पण माझ्या प्रदर्शनाचं कसं आहे, तुमची पोती ते तुमचा ढीग दिसला पाहिजे. तर तुम्हाला तिथे म्हणतात इथे काहीतरी आहे. 4 समोर ठेवली तर कोणी काउंटरलाच येत नाही. काय कमी वस्तू. मी आता भीमथडीचं एक्झिबिशन केलं. रोहित पवारची आई जी सुनंदा पवार त्याच्यात ही एंट्री मला कशी कशी मिळाली. शरद पवारच्या मिसेसने दिली, मी गेली. त्या म्हणाल्या की तुमच्याकडे गोधड्या विकण्याने जाणार आहेत, त्यामुळे बघा तुम्ही तुमचे पैसे भाड्याचे फुकट जातो. जाऊ दे, मला फक्त म्हणजे संधी द्या, मी बघते. 3-4 गोधडीचे स्टॉल होते, टिपिकल गोधडी असतात त्याचे होते आणि माझी एकदम वेगळी होती. पण माझ्याकडे काउंटरला 80 गोधडी होत्या आणि प्रत्येकाकडे 10 ते 14 गोधडी होत्या. आणि प्रत्येकाच्या मोजल्या, कारण मला उभं राहायचं आहे ना. मला स्पर्धा कुणाची आहे हे मला बघायला पाहिजे. आणि मी मार्केटला कुठे आहे, बरोबर आहे की मी चुकीची आहे. पण माझ्या 33 गोधड्या एकमेव मी बाई आहे त्या ह्याच्यात, आणि माझी वाजवीच किंमत होती. म्हणजे हेही मी सांगते, मी सुरुवातीलाच सांगते, मी माझं रोजगार केंद्र आहे, मी घासाघीस करत नाही. कारण माझ्या महिलांना पगार देणं मला द्यायचं आहे. पुढे तर मग पुढचं तुम्ही काय ते बघा. जनरली माहिती असल्या कोणी ह्याच्यात नाही, आपल्या वयाचा असा एवढं बोलल्यानंतर पुढे नाही बोलत तेवढंच. पण मी सांगते मला झेपणारच नाही आहे, कारण माझी संस्था रजिस्टर नाही. संस्था असं म्हणतो 40 बायका एकत्र आहेत म्हणून, कारण रजिस्टरला खूप तुमच्या अटी आहेत. मग महिला बचत गट का नाही करत? 10 महिला बचत गटातल्या बायका जर माझ्याकडे काम करत असतील तर मी माझं महिला बचत गट कसं करणार आहे? आज ते एवढी वर्ष त्या महिला बचत गटात आहेत. उद्या आपलं सेंटर बंद झालं मग त्यांनी जायचं कुठे? त्यामुळे त्यांचं तेही त्यांनी केलं पाहिजे, हे पण त्यांनी केलं पाहिजे. कारण तुम्ही सांगितलं की हमीद दलवाई तुमचं बालपण एकंदरीत कसं असेल, म्हणजे विचार हॉस्टेलला वाढले. अच्छा, पूर्ण हॉस्टेलला वाढले. आई वडिलांचा सहवास. वडील माझे लवकर वाढले, मी 12वीत असताना वाढले. आई माझी सर्व्हिस करायची खादी कमिशनमध्ये. माझ्या आईनं मग वडिलांचं काम पुढे घेतलं करायला, मुस्लिम सत्यशोधक मंडळ चालवलं. मग त्याच्यानंतर तिने हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च सेंटर सुरू केलं, जे माझी बहीण बघते. माझी बहीण एज्युकेशन विषयात असल्यामुळे आईचं काम ती बघते, एज्युकेशन याच्यात आहे, मी रोजगार याच्यात काम करते. दोघीच बहिणी आम्ही. आणि माझ्या आईचं नेहमीच म्हणणं असायचं की स्वतःच्या जर ब्लाऊज पीसचे पैसे पण जर नवऱ्याकडे मागायची वेळ आली तर फार वाईट. किमान तेवढं तरी तुमचे हातपाय घरात असतील तर हल्लं पाहिजे, कारण हे शक्य होत नाही. आपल्याला माहिती आहे, आता तुम्ही तर नोकरी करणार आहात. आज आपल्याला काय हवं असतं, आपण संसारासाठी करतो, पण किमान आपल्यासाठी तेवढं तरी असलं पाहिजे असा तिचा आग्रह असायचा. त्यामुळे रोजगार हा विषय जास्त महत्त्वाचा. कारण आम्ही सर्व्हिस 28व्या वयात करायला लागले. मी घरात
मुलं बघणं, घर बघणं. मग गरज पडल्यावर मी बाहेर पडले, पण मला हेही आयुष्य माहिती आहे, मला हेही आयुष्य माहिती आहे. त्याच्यासाठी आमच्या महिलांना फार पैसे मिळत नाही, कारण सातत्याने विक्री होत नाही. जेव्हा मी एखाद्याला भेटेल आणि एखाद्या मी सेंटरचं सांगेन, ती मी करणारी तेवढीच जाहिरात, कारण मी जाहिरातीला पैसा नाही ओतू शकत. असं आहे ना, मी कुठला माणूस ठेवून बाबा ते ऑनलाईन करा आणि मग त्याचे पैसे, एवढं काय आम्हाला झेपणार नाही. आणि मोबाईल वापरतो, पण ते तुमचं पूर्ण जे असतं की नाही, व्हॉट्सअपला हे टाका ते टाका, फेसबुक वगैरे, एवढे आम्ही हे नाही. पण मोबाईलवरती मोठ्या प्रमाणात होऊ शकतं किंवा युट्यूबवरती वगैरे असे व्हिडिओज वगैरे तिथेच आम्ही कमजोर आहोत. कारण आमची पिढी आहे ना, ती अशी फार मोबाईलच्या ह्याच्यातली नाही आहे. तरुण मुली पटापट करतात. माझी नात मला नाही कोलाज करते, आजी तुला काय कळत नाही, कोलाज केलं पाहिजे, हे असं टाकायला पाहिजे, तुझं फेसबुक मी हे करते. ती आहे 7वी, ती सगळं माझं मॅनेज करते. पण मग माझं म्हणणं की आम्ही कशी, आमची पिढी कशी आहे, गोधडी घ्यायची किंवा कपडा घ्यायचा, मी जरा हात लावून बघायला पाहिजे तो कपडा कुठला आहे, मग आम्ही ती घेणार. त्यामुळे जे मला गोधडीची ऑर्डर देतात त्यांना मी सांगते प्रत्यक्ष बघा, त्याशी नाही हो, ते तसं असतं, ऑनलाईन आम्ही किती घेतो, तुम्ही घेत असाल परत मी घेणार नाही. तुम्ही जर म्हणाल माल बरोबर नाही, मी परत घेणार नाही. त्यापेक्षा या, तुम्ही बघा, आवडलं तर या. पण आपलं जनरली सगळं एक्झिबिशनच्या माध्यमातून होतं, पण त्याची भाडी भरणं मुश्किल होतं आम्हाला. पण 20-25 हजाराच्या खाली भाडी घेतो. आता ग्राहक पंचायतमध्ये मी आता 1.5 वर्ष आहे, भाडं भरपूर असतं, पण रिझल्ट चांगले असतात त्याचे. आपण असं म्हणतो की मोठं भाडं भरल्यावर त्याचे मोठे हे मिळते, पण मोठं भाडं भरायला आपल्याकडे पाहिजे ना, ते त्या वेळेला. दरवेळेला काय आपल्याकडे तेवढे पैसे नसतात. पण दिवाळीचा हा सीझन खूप टाईट असतो, ते आम्ही जवळजवळ 5,000 पायपुसणी आमच्याकडे शिल्कीत ठेवतो. 4 महिने गणपतीत कोकणात प्रचंड पाऊस असतो. इथे मुंबईत पण असतं का एक्झिबिशन? मुंबईतच एक्झिबिशन, आपला धंदाच मुंबई पुण्यात, स्पेशली मुंबई. पण तुम्हाला रिस्पॉन्स कुठे जास्त मिळतो? मुंबईतच. पण असं का नाही वाटत की जर मुंबईत एवढा ग्राहक आहे तर एखादं दुकान असेल तर या रिलेटेड तिथे आपला माल सतत यावा, असं सेंटर करावं. दुकान घातलं की बांधिलकी आली. नाही, दुकान पहिली गोष्ट ऑलरेडी आहे तिथे, आपलं गोधड्या जर तुम्ही ठेवले कमिशन बेसिस जनरली, आणि प्रत्येक जण आपल्या प्रोडक्टला हात घालतो असं नाही. पायपुसणी काय असं आधी पहिलं, पायपुसणी काय विकते, कारण आता कुठेही मी गेले पायपुसणी काय म्हणजे काय बाई विकते. पण जेव्हा माझी क्वालिटी आणि माझे बघा, मी आणलंय मुद्दाम सॅम्पल, तेव्हा ते कळणार की पायपुसणं काय आहे. पण आमच्या मुलींना तयार केलंय, प्रदर्शनाला आमचा स्टाफ उभा असतो, त्यांना ते आलंच पाहिजे. तेवढं बोलणं सतत त्यांना सांगतो की ज्या ठिकाणी गेलं तुम्ही काय बोलायचं. तरुण मुली आहेत 22, 23, 25 वर्षातल्या, काही 40-45 मध्ये. 40-45 मधली एक बाई गेली की तिच्याकडे एक तरुण मुलगी दिली की त्या दोघींनी तयार व्हायचं आणि त्याने इतरांना करायचं. त्यामुळे दिवाळीच्या वेळेला ॲट अ टाईम 4-4 एक्झिबिशन्स लागतात. आपण 4ही करतो, तेवढा माल आपल्याकडे लागतो आणि बायका आमचं चांगल्या प्रकारे. मिनलताई मोहाडीकर त्यांचं पण असतं ना. मिनलताई मोहाडीकडे मी 2 वर्ष होते, मग मला रिस्पॉन्स नाही मिळाला. मिनलताई एकमेव पहिली महिला जिने सगळं केलेलं आहे. तिचं खूप, त्यांचं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एक्झिबिशन असतं त्यांचं, पुण्यात पण मोठं सेंटर. आता त्या काळात ना मिनल मोहाडीकर मी सुरुवात केली की पुढे आलं. नंतर अशा अनेक आल्या की जे चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करतात. ग्राहक पंचायतचं स्पेशली नाव घेत आहे, ते कुणालाही त्यात एंट्री करू देत नाही. मलाही मुश्किलीनेच मिळाली, पण मला ते विषय झालं. भीमथडीसारखी आहे, असे अनेक आहेत. छोटे छोटे करणारे पण आहेत, 1 दिवसाचे आहेत, 2 दिवसाचे आहेत. रिलेशन त्यांचे चांगले असतील आयोजकांचे तर आपण जाऊन भाग घेतो. कधी कधी होतं, कधी कधी होत नाही, पण ते रिस्कच असते. असं कधी झालंय का की तुम्ही एक्झिबिशनने तुमचं हे लावलं पण भाड्याचे पैसेच वसूल झाले? असं अनेकदा झालं. पण माझं असं म्हणणं की तुम्ही घरात बसून काय करणार आहात? तुमचं कुठे माल किती जणांना तुम्ही भेटणार आहात? पण जेव्हा तुम्ही जाता तेव्हा 50 लोक तरी बघून जातात. ग्राहकचा असा अनुभव आहे की नंतर कस्टमर हा कायम मिळतो तुम्हाला, वर्षभर पुढचा मिळत जातो. पायपुसणी हा माझी कायम रिपीट आहे की आता खराब झाली आहे, छान, आता जाऊन घेऊया, असे माझ्याकडे आणि फोन्स येतात. त्याला तुम्ही ब्रँडिंग केलं का? म्हणून सगळ्याला ब्रँड रजिस्ट्रेशन नाही. कोणी म्हणे नाही मग पैसे डोनेशन दिलं असतं, माझं रजिस्ट्रेशन नाही. मग ते आता ते पुढचं त्यांचं मागं. मग सगळ्यांना नाही मग करायचं ना, मला डोनेशन मिळण्यासाठी रजिस्ट्रेशन नाही करायचं. त्याचे इतर काय फायदे आहेत मला आहेत का काही? मग या स्कीममध्ये त्या स्कीममध्ये आत्ता नको ना, अजून
आपण स्वतःला अजून प्रूव्ह केलं पाहिजे ना की तुमचा आयटम किती चालतोय. मी जर पाण्यात बसले, आजारी पडले, तर माझं सेंटर पुढे रनआउट होणार आहे का? नाही होणार. महिला करू शकतील का? माहिती नाही मला. मी महिलांना तेच सांगते, आपलं हे सेंटर रोजगार केंद्र हे प्रशिक्षण केंद्र आहे. उद्याच माझा माल नसेल तर दुसऱ्यांच्या तुम्ही उभं राहता आलं पाहिजे, त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. किंवा एखाद्याने सांगितलं 50-100 पायपुसणी शिवून द्या, 4 बायकांना हाताशी घेऊन तुम्ही शिवू शकता. गोधडी शिवून द्या, नाही करू शकत. असाच रोजगार तुम्हीच तुमचा निवडायचा आहे. मी 5 वर्ष करणार, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं शोधायचंच आहे. आणि माझ्या अंदाजाने त्या सगळे शोधू शकतात. त्यांचेही विविध ओळखी होत असतात ना प्रदर्शनात. मग आता आम्हाला विचारतात, मग तुम्ही जुन्याचं आम्हाला द्या, आम्ही आणून देतो. मी घेणार नाही, पण सेंटरवर विचारते तुम्हाला कोणाला शिवायचं, मी तुमचा नंबर इथे बॅनर करून लावू शकतो. फक्त माझं नाही पाहिजे, ऊबमध्ये नाही पाहिजे मला. माझा पॅटर्न मला डेव्हलप करायचा आहे. संगमेश्वरचा टाका मोठा असतो आणि चिपळूणचा, मिरजोळीचा, माझ्या माहेरचा टाका अतिशय छोटा असतो. म्हणजे आज 3 वर्ष झाली मोठ्या टाकाकडनं मला मीडियमकडे यायला. अजून 2 वर्ष लागतील मला मिरजोळीकडे सरकायला. माझं असं म्हणणं आहे, मला काय आता मी रिटायर पाहिजे, मला कामधंदे तसे काहीच नाही. त्यामुळे मी हळूहळू बायकांना तयार करते. किती कला आहे, त्या कलेच्या दृष्टीने बघितला तर रोजगार निश्चित बाहेर पडू शकेल. साधारण किमती काय असतात? माझ्या किमती 2,500 पासून पुढे एका गोधडीची. कारण मला पूर्ण गोधडीला जवळजवळ 27 मीटर कपडा लागतो. आणि त्यातला साईज किती आतमध्ये असते? पण साईज 7x5, 8x6, 9x7, 7 7x5 जी रेग्युलर आपल्या अंगावर आपण जी चादर घेतो त्याची साईज होती. 7x5 किमान पाहिजे, पण असं ठेवणं आमच्यासारखं असेल तर ती 6x4 पण पुरते, पण असू नये. मग मिडियम एजच्या मुलांसाठी गोधड्या नसतात. मिडियम एजची 10-12 वर्षाच्या मुलं असतात ना, त्यांना गोधड्या नसतात. 7x5 ची मोठी होते, मग त्याच्यासाठी काही काढून ठेवतो. दुपटी हल्ली शिवून मिळत नाही लहान मुलांची. दुपटी एकदम हे असतं. मग आपण उरलेल्या कपड्यांची दुपटी करतो. हे सगळं दिवाळीच्या आधी आपण हे सगळं तयार करून ठेवतो. 50-50चा गट करून ठेवतो, कारण एक्झिबिशन्स खूप असतात दिवाळी. मग एक पण सोडत नाही त्यावेळेला, पैसे तजवीज करून बाहेर पडतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कपडा कॉटनचा असतो का? आपण पूर्ण कॉटनमध्ये काम करतो. मांजरपाट इचलकरंजीहून येतो. पांढरा मांजरपाट हे ऑफ व्हाईट रंगाचंच असतं, क्रीम कलरचं. पातळ असतं, सुई टोचायला सोपं जातं आणि प्युअर कॉटन असतं. त्यामुळे आत त्याचे 3-3, 4-4 लेअर, म्हणजे 15 मीटर मांजरपाट आपल्याला एका गोधडीला लागतं. आतमध्ये पण तेच वापरता का मग? आतच ते वापरतो. वरती वेगळंच, फोटो दाखवेन मी. वरचा कपडा वेगळा, खालचा कपडा वेगळा. खाली मी नेहमी प्लेन घेते, व्हाईट, ऑफ व्हाईट असं काहीतरी रंगसंगती कधी. असं आपण जेव्हा आवडतो की नाही तेव्हा असं प्लेन चांगलं वाटतं, असं माझं आपला समज. बाहेर चटेरी पटेरी काही चालतं असं. म्हणजे मी 2 कलर, एक खालचा वेगळा, वरचा. वरचा कपडा महाग असतो, त्याच्यावर किंमत घडत असते. 250च्या खाली चांगला कपडा नाही आहे. कधी तुम्ही जा मार्केटमध्ये, फाईन कपडा, ऑफकोर्स फाईन कपडा, तो 250च्या खाली नाही आहे. मग तो जर मला 9 मीटर तिथे वरती लागत असेल तर माझं गणित तिथेच बसतं. खाली म्हणून मी प्लेन घेते, जो स्वस्त असेल पण कॉटनचा. आत मांजरपाट असतं आणि मग परत त्याला पायपिंग लावली जाते. तोही कपडा हा फाईनच असला पाहिजे. मग त्याची किंमत आता 2.5 पासून 3, 3.5, 4.5 इथपर्यंत माझ्या गोधड्या आहेत. म्हणजे एकदम 10x7 जम्बो बेड असतो. जम्बो बेडला लागतं. उन्हाळा आला की थोडंसं त्याचा लेअर कमी करतो, थंडी आली की लेअर थोडा वाढतो. पण आता जनरली AC ची बेडरूम्स असतात. AC चालू असतो आणि अंगावर जाड घेऊन झोपणारी माणसं आहेत. किती लेअर्स आहेत? हे लेअर्स आतले जवळजवळ 3, वरचा खालचा असे 5 ते 6 लेअरला बसते गोधडी. आणि प्रत्येक बाईचं वेगळं काम आहे. गोधडी भरणारी वेगळी, वरचं करणारी वेगळी, ती खालचं जोडून देते, मांडणारी वेगळी, डिझाईन काढणारी वेगळी. आणि मग ते झाल्यावर शिवणारा जो गट आहे 10 बायकांचा, तो धामणे या गावात मिळतो. त्यांना 10 गोधड्या देतो, मग ते तिथे जातात. ते 8 दिवसांनी आणून देतात. आल्यावर आमच्या बायका परत पायपिंग करत असतात. मग त्याची साईज आणि मग किंमत, मग ती गोधडी बाजारात येते. त्याला खूप स्टेजेस असतात. पण डिझाईन करतात म्हणजे काय? मध्ये रेषा आखणं, मध्ये मध्ये हे करणं, डिझाईन कधीतरी गोल तुम्ही करणं. देता का? म्हणजे कसं आपले ह्याचे मिळतात ना, स्टेशनरी मिळतं ना, मुलांसाठी मिळतं सगळं. ते मोठ्या मोठ्या
त्याचे आणून देते. डिझायनिंग शिलाईनीच होत असेल ना सगळं? पूर्ण ती बांधली जाते. त्याला जराही जर असा गोल मी केला आणि गोलाच्या आतचं काही डिझाईन नाही केलं तर त्याशी वर उचलली जाईल. गोधडी पूर्ण पॅक लागते, एकमेकांना पूर्ण जोडायला लागते, मग ती गोधडी होते. मध्ये धुवायला गेला तर मग मध्ये असं वरती उचललं जातं, उपयोगाचं नाही. कधी कधी फोम असतो, तुमच्या रजईत स्पंज असतो, कापूस असतो, कॉटन. आणि ज्याला ऊब चांगली असते. पायपुसणीत आपण पुण्याहून जुना कपडा पोत्या पोत्याने मागवतो. पायपुसणीचं पण खटलं खूप आहे, त्याच्यात जुने कपडे. जुने म्हणजे झाले नाही, जुन्या चादरी, जुने अभरे, एवढंच. ते पण कॉटनचे पूर्ण पाणी शोषलं गेलं पाहिजे. त्याचा आकार ठरवलेले असतात, त्याची साईज ठरवलेली असते. मुंबईचे पॅसेज जसे असतात, मुंबईला संडास बाथरूमला मोठे पॅसेज नसतात आपले, त्यामुळे ज्या असतात ती साईज असते, त्या साईजमध्ये असतात आणि त्या साईजमध्ये शिवलं जातं. त्याचा आकारमान तसं असतं, अर्धगोल असतं, ओव्हल शेप असतो आणि आयताकृती. आयताकृतीला खूप मागणी असते. बाथरूममध्ये जर असं पाणी फेकलं, बालदी अशी उकळी केली तर कधी कधी कोपऱ्यातनं बाहेर पडतं, पाणी येतं. जर त्याला भेग असेल तर ते पायपुसण्याच्या भेगेत बसलं पाहिजे. पाणी शोषण्याचं काम आहे ना ते प्रोडक्ट तसंच असलं पाहिजे. आणि जरासं जाड असतं. मग लोक काय म्हणतात, मग हे सरकतं, कारण आता तुमची टाईल्स खूप स्लिपरी असते ना, ती जाड असते. पण मी काय म्हणते, पाय पुसायला तुम्ही काय घालता? जुना गाऊन फाडून घालतो, बनियन घालतो, ते सरकत नाही. पाय टिपण्यासाठी आहे ना, ते दिखाऊ नाही आहे, ते डेकोरेटिव्ह पीस नाही आहे की बाबा दरवाजाच्या बाहेर छान दिसतं, मग तुम्ही पडणार. बाथरूमच्या बाहेर आल्यावर पाणी जर टिपलं गेलं तर त्या पाय पुसण्याचा उपयोग. जस्ट सॅम्पल आहे. हे माझं पाय. हा मी बाटिकचा कपडा वापरलाय, बरेच कपडे मी वापरते. हाही कपडा स्वस्तातला नसतो. बाटिक सगळ्यात महाग पडतो. गाऊनचं कपडा बाटिकचं. बाटिकचा. बाटिक महाग पडतो. पण बाटिक ही वापरतो आणि दुसराही वापरतो. 100. एवढा जाण असतो आपलं. नो प्रॉफिट नो लॉस नाही. आपल्याला माहिती आहे ना, ही 100ची गोष्ट आपल्याकडे किती महिने आपल्याकडे टिकू शकते. येतो ना त्यातून मेकिंग हो, मेकिंग चार्जेस जास्त. आणि डिझाईन काढलंय ना, हो. त्याच्यामुळे थोडा वेळ जातो शिवायला. आणि पाय मशीनचा वापर नाही करत. हा मशीनवरच हे मशीन वर्कच आहे. पण पुण्यातनं गोणी भरून तो येतो. 25-25 गोण्या आपण मागवतो. मग त्याचं या मापाचं कटिंग होतं, त्याचे लेयर्स लावले जातात. मग पायपुसणी आपण शिवायला येतो. 25 बायका घरी नेतात, 8 बायका तिथे बसून शिवतात. ते पायपिंग लावायला वेळ लागतो. याच्यामध्ये किती लेयर्स असतील? याच्यात 3 लेअर आतले आणि वरचा आणि खालचा. 5 लेयर. ते पण आतल्या चादरीच्या जातीवर येते. सोलापुरी चादर असेल ना जुनी, तर तुमचे 2च लेअर बसवतात, म्हणजे जाड होतं. बरं, त्या मशीनला झेपलं पाहिजे. सगळ्यांकडे काय कोऱ्या करकरीत मशीन नाहीत. मीही घेतल्या त्या जुन्याच घेतल्या, मग त्या वापरता आल्या पाहिजेत ना. मग त्याच्यावर चौकोन करत होतो. मग आता बायकांचं डोकं शंकरपाळ्या केलं तर मॅडम फक्त पूर्ण झालं पाहिजे. इथून असं उचलता कामा नाही, एवढी चट आहे. आणि आत तुकडे बिकडे असं नाही झालं, पूर्ण झालं. तेही आपल्याला किलोने विकत आणावं लागतं. हां, जुना कपडा कोण देणार? 4 वेळा दिला, 5व्यांदा मी मागणार कसं? आणि किती लोकांकडे अशी किती चादरी निघणार आणि ते मला देणार? त्यामुळे आपण पुण्याला एक सेंटर आहे, ते तिथे सगळं जुनं असतं. ते तिथून पोती भरली, 20 पोती झाली की ते फोन करतात, 20 पोती भरलेली आहे. मग पुण्याला एक माणूस आहे, देऊळचाच आहे मुलगा, तिथे सर्व्हिस आहे. तो जातो, छाननी करतो, हे बांधतो आणि कच्चा माल सगळा देऊळला आहे. आल्यावर कटिंगच्या पहिल्यांदा बायका बसवून सगळं कटिंग करून घेतो, मग शिवायला. आणि त्याचं पण गणित आहे, तर ते बसवावं लागतं. एवढ्या कपड्यात एवढे बसले पाहिजेत. मग तिथल्या बायका चेकिंग करतात, ज्या 8 बायका तिथल्या ते चेकिंग करतात, तेवढ्या साईजचं असलं पाहिजे. आणि मग आपण त्यांना चेकिंग कशासाठी? आपल्याला काउंटरला उभं राहायचं. आपण बाजारात उभे असताना प्रोडक्ट तितकं चोख असलं पाहिजे. याच्यात मग आपण असं अर्धगोल केलेलं आहे, असं ओव्हल शेप केलेलं आहे, जस्ट करून ठेवलं. हे एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला मला ऑर्डर होती अशा पेशव्यांची. त्यांना पुस्तक याच्यातनं द्यायची होती. तर त्यांचं म्हणणं की ऊबचं छाप पाहिजे. ऊबची छाप म्हणजे हाताचे टाके. आणि असं केलं आणि आमचं याच्यावरती पण लोगो आहे का?
सगळ्या वस्तू जनरली सगळ्या वस्तू हो ह्याच्यात त्याच्यातच शिवला जातो. ते लेबलला आपण मागवतो ना 3000 वगैरे लेबल मागवून ठेवतो सेंटरला. प्रत्येकजण कापून तेवढा घेऊन जातो. तुम्ही अशा पिशव्या पण बनवता या बाय ऑर्डर. 3 बाय product ऑर्डर जास्त. काय काय बनवता म्हणजे ऑर्डर असेल असं फार काही होऊन जात नाही. हे गोधडी अशाच पिशव्या. त्याच्यात दुसऱ्या वगैरे म्हणाल तर मी नाही म्हणेन. आणि दुसरी गोष्ट मी आता सुरू केलं आहे पोलपाट जे वाजतं ना ओट्यावर एका बाजूला आपण टाकताना टक टक आवाज येतो. आपण एक जुना कपडा घालतो त्याच्यासाठी एक राऊंड केलं. पोलपाट ठेवायचं त्याच्यावरच पीठ पडतं. झाडलं की ठेवा आठवड्याने एकदा धुवा. ते आता 6 महिन्याने एक नवीन छोटं प्रोडक्ट आणतं. मोठं नाही आणू शकत. छोटं आणतं. कपड्याचं काय बनवता? रोटी कवर वगैरे सुद्धा असतात. जगात सगळं मिळतं ते मला नाही करायचं. या पिशव्यांमध्ये आता भाजीला गेल्यानंतर कप्प्यांच्या निघालेल्या आहेत त्या पण एक मी नाही करत. मला जर सोपं हे ऑर्डर चालवतं त्यामुळे पायपुसण्याच्या उरलेल्या याचं आपण पायपिंग लावतो. कपडा वाया पण जाता कामा नाही असं. आणि एकाची 50ची ऑर्डर होती. आता एकाची परत पुस्तकाच्या प्रकाशनाला हे वापरत पुस्तकाच्या साईजची अशी असते की आम्हाला द्यायला सांगा 100. आणि याला हे डबल आहे कपडा सिंगल नाही. मुद्दाम ते दाखवायला कधी असा हवा तसा रिस्पॉन्स नाही मिळाल्यावरती तुम्हाला असं नाही वाटत का की दुसरं कोणता व्यवसाय चालू करावा? नाही करणार पण नाही. संयम खूप आहे. आज नाही उद्या मला माझं माहिती आहे माझं प्रोडक्ट हळू चालेल पण चांगलं चालेल. कारण मी पहिल्या वर्षी जेव्हा पायपुसण्याला उभं राहिलं त्याच्यामध्ये काय पायपुसणी विकत होती बाई असं पण ऐकलं. त्या गोधड्या काय आम्ही किती शिकले पण मी आता मार्केटला आहे ना मला माहिती आहे माझं प्रोडक्ट चांगलं आहे. माझं चालणार वेळोवेळी चालेल. आपल्याला कुठे नाही आहे आणि आपण कोणाच्या स्पर्धेतच नाही होत मला. आपली स्पर्धा नाहीच आहे ना कोणाशी. आता सध्या किती बायका आहेत आपल्याकडे? 40. आणि कोणत्या कोणत्या गावातल्या आहेत? संगमेश्वर तालुक्यात आपण काम करतो पण त्या तालुक्यातल्या बायका. मी जेव्हा ट्रान्सफर होऊन गेले तेव्हा रजवाडीला एका ठिकाणी गोधडीचं सेंटर चालू होतं. मी 5 वर्ष ऐकत होते गोधडीचं सेंटर. पण माझ्या डोक्यात गोधडी वगैरे नव्हतं. मी बघितलंही नव्हतं. आणि मग मी जेव्हा 2020ला सुरू केलं त्या ज्याने सुरू केलेलं मी त्यालाच ओपनिंगला बोलवलं. तो मला म्हणाला की नाही माझा तर बंद होत आहे. म्हटलं मी सुरू करते. तो त्याला मुद्दाम बोलवलं आणि प्रशिक्षण देऊन आपण सुरू केलं. त्यामुळे आज संगमेश्वर तालुक्यात आणि रत्नागिरी गोधडी ऊप हे नाव थोडंसं लोकांच्या कानावर चाललं. कदाचित तुमचं पेपर आमचं नाव आणखी मोठं करेल असं मला विश्वास आहे. आपल्या रत्नागिरीत आहे. हो मी 2011ला देवरुख शाखेत जॉईन झाले तेव्हापासून मी रिटायर होईपर्यंत प्रहार घेते. त्यांना आलेलं सांगितलं की माझा प्रहार मी माझ्या पैशाने घेत होते आणि बँकेचा माटा येतच होता. म्हणजे मी 2 कशाला हवेत. दुसरं असं की टेक्निकली प्रश्न विचारतो की हे जे आपलं गोधडी आहे तर साधारण किती टेम्परेचर म्हणजे आपण थंडीमध्ये जर एखादा माणूस यूज करायचा विचार केला तर आपण थंडीचं टेम्परेचर बघतो बा 15 आलं आहे 20 आलं आहे असं सगळं आपण म्हटलं. आपण मुंबईच्या हवेचा विचार केला जनरली. आपण बाहेरचा नाही केला. आपलं सगळं आता मी राहते मुंबईत म्हणून मी मुंबईचा विचार पहिला केला. आता पुणे अजून माझ्या दृष्टीने तेवढं डेव्हलप नाही झालंय. कदाचित भीमथडी जत्रा मला मोठी करेल पुढच्या वर्षी करेल असं मी. पण मुंबईत मी राहते माझा माल असतो आणि माझं घर आहे त्याच्यामुळे मला देवरुख आणि मुंबई पुण्याला पण करतो पण आपण वर्षातनं ठराविक करतो. पण आता पुण्याला भीमथडी झाल्यावर मी पुण्याला परत जोर मारले 1.5 दिवसाचा 2 दिवसाचे आपण करत असतो. पण दरवेळी उठणं जाणं महिलांना बोलवणं त्यांचं मानधन देणं राहणं खाणं सगळं करणं पॉसिबल होतं. मग तिथली लोकल माणसं आपल्याला उभी करावी लागतात. तर मला तर देवरुखचाच मुलगा जो पुण्याला सर्व्हिस करतोय देवरुखच्याच माणसाने करावं माझं हे. आता इथे सुद्धा व्हॉलंटियर्स मिळतात स्टॉलला उभं राहायला भरपूर लोक मिळतात. ते माझे उपचे कष्ट काय सांगणार आहेत. त्यांनी काय उभं केलं आहे. मग त्यांना मी सांगत बसायचं तू हे बोल ते तो बोल मनापासून आलं बोल. आमच्या बायका उभं राहिल्यावर काय करतात ते स्पष्ट बोलतात. हे प्रोडक्ट कसं तयार होतं हे माझ्याच बाईक का सांगू शकते. दुसरी बाईला मी किती शिकवून ती कसं सांगेल तिने काही शिकलंच नसेल तर. म्हणून स्टॉलला जनरली आपला माणूस उभा पाहिजे. त्या बायकांचा सगळा खर्च करतो. माझं घर आहे जातात. एक्झिबिशन फक्त मुंबईचे का ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये असं घडतं की
मी मुंबईचे जास्त अटेंड करते, पुण्याचे करते. हो, मी आता बाहेरचे एवढे केले नाही. रत्नागिरीचं करते. रत्नागिरीला मला चांगला रिस्पॉन्स पण याचा बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीने बाहेर जाण्याचं काही म्हणजे जसं तुम्ही जयपूरला गेला होता. मी जयपूरला प्रशिक्षणाला गेले, मी स्टॉलला नाही पण गेले. ते प्रशिक्षण शिकलं तुम्ही मुंबईत पण गेलो. हो, कुठे गेला? मला जो बोलेल त्यांना मी देणार. हां. बायकांचा गट लागतो, किती तुम्हाला? जागा लागतो. 10 ते 20 बायका, 15 तरी बायका किमान म्हणजे ते हवे. प्रशिक्षणासाठी 2-3 दिवस लागतात की 3? 2-2.5 दिवस काय. म्हणजे एखाद्या बचत गटाला वगैरे. हां, म्हणजे बचत दिवसाचे गट 2 अप्रोच तास होतात, ना? सोसायटीतल्या बायका अप्रोच होतात. 2-2 तास दिवसात? नाही. मला तुमचं 10 आणि 11ला सुरू तर तुम्ही 5ला उठलं पाहिजे. ओके. पण मग त्यासाठी जे कपडे लागतात ते आता जयपूरला येताना आम्हाला सांगितलेलं तुम्ही सगळं आणा. मग आम्ही तयार 2 गोधड्या, अर्धवट शिवलेल्या 2 गोधड्या, मांडायच्या 2 गोधड्या, असं वेगळं सगळं घेऊन गेले. तयार गोधड्या आधी दाखवल्या, कच्च्या मांडलेल्या दाखवल्या आणि मग त्यांच्यासोबत घालून घेतल्या. आणि सगळं डिझाईनचं पट्टी, साधी पट्टी, त्याच्यात डिझाईन कशी करा वगैरे. जयपूरच्या बायका काय म्हणाल्या, आम्ही शिवतो, आम्ही काही मार्केटला उभे नाही, पण आम्हाला जुन्या कपड्यांचं येतं. कदाचित आता त्याच्यात आमची आता सफाई येईल, बारीक टाके असतील, डिझाईन असेल, कामाचं स्वरूप बदलतं ना तुमच्या. आम्ही असं डोक्यात ठेवून गेलो की जयपूरच्या किती रजाया बाहेर आहेत, आज तुमच्या दोघर वगैरे विकले जातात केवढ्या. पण तसं काही नाही झालं. म्हणजे माझं प्रोडक्ट व्यवस्थित आहे, कारण ती माझीच परीक्षा आहे ना. मी दुसरीकडे गेल्यानंतर मी कुठे आहे हे मला कळलं पाहिजे ना. म्हणून आपण प्रदर्शनाला उभे राहतो. पण एक माझं म्हणणं आहे की प्रदर्शनात आपला माल खपणं म्हणजे आपलं यश असं मी मानत नाही. तुम्ही तेवढ्या लोकांपर्यंत पोचता प्रदर्शनात, आपला माल बघितला जातो. पण दरवेळेला हे प्रयोग करायला खिशात पाहिजे. तुमची मतं काही असू दे. म्हणजे मी असं म्हणते की काय नाही गेलं तर इकडे चालेल. आमच्या बायका लगेच डोळ्याला धारा बिरा लागतो, काही सगळं नाही मॅडम. असंही आहे, एका ह्याच्यात होतं एका ह्याच्यात होत नाही. धंदा आहे ना तो. रोजगार निर्मितीसाठी वगैरे हे खूप चांगलं माध्यम आहे, जसं तुम्ही म्हणाली तुमच्या स्त्रियांनी. तर किती म्हणजे कितीपर्यंत त्यांना रोजगार मिळू शकतो? एक महिन्याचं काय? त्यांना 4 ते 4,500 पर्यंत मिळतो. गावच्या ठिकाणी मिळतो. महिन्याला आपण महिन्यात प्रोडक्ट केलं की त्याचे पैसे मिळतात. मग तुमचा स्पीड, तुम्ही देणारा वेळ आणि तुमचं येणारं सातत्य याच्यावर तुमचा पगार असतो. काही जण आपली शाळेत मुलं सोडतात, येऊन बसतात. शाळा सुटली की पोरांना घेतात, परत तासभर बसतात आणि घरी जातात. त्यांना पैशाची गरज आहे. ते 4-4,500 रुपये कमवतात. आमच्या गोधडीवाल्यासुद्धा. आणि विशेष असं माझ्या बायकांचं की दर महिन्याला आता स्टॉल नाही झाला, पैसे नसतील, पैशाचं टेन्शन घेऊ नका मॅडम. पैसे काही कुठे जात नाही. माझ्या 40 पैकी एकाही बाईने मला कधी पगार मागितलेला नाही की तुम्ही आम्हाला पगार नाही दिला. त्यांना माहिती आहे बाईंकडे पैशाला कधी आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे नेहमी मी सांगते की विक्रीसाठी प्रत्येकाने त्याला प्रयत्न केला पाहिजे. पण त्यांचं हे शिवणंच आहे. त्या विक्रीला तशा व्हायला एक्झिबिशनला मी उभं केलं तर उभे राहते, मी इतकंच आहे. पण मग देवरुखला छोटा स्टॉल असा की स्वतःच सांगतात आपण इथे करूया ना. तुमच्याकडनं पण म्हटलं आलं पाहिजे. रत्नागिरीचा स्टॉल आमचा खूप चांगला जातो आणि रत्नागिरीला सुद्धा गोधडे शिवणारे बरेच आहेत. त्यामुळे मला असं यावेळेला मी 2दा एक्झिबिशनला गेले तर जरा हे करून गेले, पैसे फुकटच जाणार आहे अशाच्यातच मी होते. पण माझी पायपुसणी पण छान गेली आणि माझं हेही गेलं. गोव्याला एक्झिबिशनला मी माझा हे पाठवला होता, गेलं काहीच नाही. पण तिथून आल्यानंतर मला 10 बिछायतींची ऑर्डर आली. हे असं पण होतं. 20-25 आपण भाडं भरून सुद्धा कधी कधी काहीही विकलं जात नाही. असं पण होतं. शेवटी धंदा आहे ना, तुम्ही बघाल त्या दृष्टीने. पण हे नुकसान सगळं होतंच, कारण शेवटी जागेचं भाडं पण द्यायचं असतं ना. हे सगळं तुम्ही एक्झिबिशनचं बोलता. जनरली तुम्हाला समजा एक 10 गोधड्या आहेत, त्या आपण एखाद्या दुकानामध्ये घेऊन जाऊया. नाही, माझ्याने काही अजून झेपलेलं नाही, कारण मी जेव्हा 4-5 ठिकाणी गेलं मला काही त्याचा रिस्पॉन्स नाही मिळाला. पण परिचयात धंदा करावा. परिचय सगळ्यात महत्त्वाचा. लोकांचं संपर्क माध्यम आपण जर वाढवलं तर होतं. दरवेळी काय एक्झिबिशन आता तुमचं जूनपासून सप्टेंबरमध्ये ब्लॉक आहे, काहीच नाही होणार आहे. अनेक एक्झिबिशन लागतात. पण माझा कपडा आहे, माझं पावसानं जर भिजलं तर मी काय करू? मी नाही बाहेर पडत. गणपती गेल्यावर नवरात्रात मी बाहेर पडते. नवरात्र पण नाही. ग्राहकचे तुमचं कुठला महिना असतो गणपतीनंतर? सीझन काय असतो गणपतीनंतर? नवरात्रीला नाही, नवरात्रीच्या आधी काय येतं? सुतक काय म्हणतात ते,
पितृपक्षाला ग्राहक पंचायत पहिला स्टॉल लावते आणि तेव्हापासनं डिसेंबरपर्यंत धंदा व्यवस्थित असतो. डिसेंबर नंतर सगळं बसतं. त्यामुळे जर प्रोव्हिजन आता करायची असेल म्हणजे हे आता आम्हाला 4 वर्षानंतर कळलं, परंतु पायपुसणीची ऑर्डर वर्षभर असते. फोन येतात 12 द्या, 10 द्या, 6 द्या. लोक आता घरी येऊन घेऊन जातात. मी नसते, मी देवरूपला जास्त असते, सो नसते ती बघते. पण ते तुम्ही कसं कुरिअरने पाठवलं की काय करतो? कुरिअरने पैसे खूप जातात. हो का? त्या बायकांना 12 घेणार तर ते 2 पाहिजे तर ते कुरिअरलाच जातात. हो. म्हणजे जवळ असाल तर तुम्ही घरी येऊन घेऊन जा असं जनरली. पण असं सगळे म्हणतात मग काय ते ॲमेझॉनला पैसे नाही देत. पण ती गोष्ट पायपुसणी आहे ना, त्याला किती खर्च करणार माणूस. अगदीच मुंबईत नसेल तर ते कुरिअर करायचं तर काय आपल्या घरात आहे कुरिअरवाला. तुम्हाला उठून कुरिअरवाल्याकडे जायला पाहिजे, त्याचा पण थोडीच लावतो आपण, फक्त कुरिअर चार्जेस लावतो म्हणजे रिसिप्ट जोडतो आपण. मग जवळ असतील तर तिथून, नाही तर मग एक्झिबिशन्स कुठे तुम्ही सांगा. मग आपलं जेव्हा अनाऊन्स होतं तेव्हा आपण सगळ्यांना व्हॉट्सअपला तेवढं काम करते, व्हॉट्सअपला टाकायचं. पण येतात तिथे लोक येतात. मुलांचे किंवा वृद्धांचं जे निवारा केंद्र असेल किंवा आश्रमशाळा वगैरे असतात तिथून कधी मागण्या वगैरे येतात? नाही, मी पोचले नसेल. माझं पोचणं फार सीमित आहे. म्हणजे असं मला वाटतं की मला अजून त्याच्यासाठी खूप एफर्ट्स घेतले पाहिजे. काय पण झालं? मी असं म्हणते की मुंबईत ते इतकं म्हणजे थंडी नसते जनरली, म्हणजे असं खूप ओढावं लागेल. म्हटलं एसी असतात, AC बेडरूम्स, प्रत्येकाची बेडरूम एसी आहे. आम्हाला एसी सोसत नाही. मी आज 10 वर्ष त्या बँकेत बसून एसीत बसले तरी मला आल्यावर घरी सोसत नाही. पण एसी जाऊन तुम्ही जाड पांघरून घेता, असं होत नाही. पंखा लावला आणि एक पातळ चादर अंगावर घेतली असं कोणीच माणूस नाही आता. जाडजूड पाहिजे, कारण एसी बंद केला तर तो थंडावा राहतोच त्याच्यात. त्यामुळे बरं चाललंय माझं. आणि माझं खूप जाडं नाही आहे प्रोडक्ट, असं खूप जाडजूड असं नाही आहे, मीडियम. कारण उन्हाळा जसा आहे तो त्याची लेअर्स कमीच करायला. वजन किती असेल? वजन मस्त 5 किलो, 7 किलो, 10 किलो, 12 किलो असं असतं. पण वजन उचलताना पायपुसणीचं पोतं जास्त जडू, तर त्याचा जाडसर आतला कपडा असतो. गोधडीचं तेवढं वजन आहे. आमच्याकडे सामान खूप उचलावं लागतं. आम्ही अशा गोण्या घेऊन, आमच्या मुली छानपैकी डोक्यावर घेतात आणि झाले तर मॅडम शेतीत चाललो आहे. मला लाज वाटते काय आहे. नाही नाही काय प्रॉब्लेम नाही, आम्ही गावात ना आलो आहे, नुसतं डोक्यावर घेऊन घेतात ते. त्यांना सवय पण असते. आम्ही एक बॅग घेऊन एक मजला नाही जाऊ शकतो. तुमच्याकडे आपण अशा पण ऑर्डर येतात का? म्हणजे तसं मायेची म्हणजे की आईची जुनी साडी असते. हो, मी नाही घेत नाही ना ती बायकांना सांगितलेलं आहे, ज्यांना शिवायचं आहे तुमचा मी नंबर देऊ शकतो, तुम्ही सांगा. पण ते उशी मला करायचं, मला उगलं नवीनच करायचं आहे, माझं ठरलेलं आहे. तुम्हाला हवी तुम्ही करू शकता. पण त्या बायकांना देवरूपमधनं मिळतच आहे काम. ओके. जुन्यांचं काम कायम मिळतं. आमची जी आजी, जिच्यामुळे मी गोधडी शिवण ना फक्त शिवणामुळे द्यायची ना त्यांना, असं आहे. आणि माझी जी गोधडी सुरू झाली, ज्या आमच्या आजी आहे त्या 75 वर्षाच्या आहेत, त्या आजही माझ्या सेंटरला येऊन बसतात. मी गेले की माझ्याकडे राहायला येतात, रोज जायला यायला नको, आमच्या गावात राहतात, मुक्कामाला येतात. 1 मिनिट उठत नाही. त्यांचं अख्खं खानदान गोधडीतलं गेलेलं आहे. त्या बाईमुळे, आजीमुळे माझं गोधडीचं सेंटर सप्टेंबरला सुरू झालं. आम्हाला काय म्हणाले काम देणार, मशीन वर्कवाल्यानं तुम्ही दिलं, आम्ही गोधड्या शिवतो, तुम्ही सुरू करणार होतात असं भाषणात कधी सांगितलेलं होतं. त्याचं काय झालं? नुसतं भाषण करणं सोपं नाही आहे, तुम्हाला शब्द पाळायला पाहिजे. आणि त्याही कामगारलेल्या शिवायला म्हटलं ना मला असं असं पाहिजे, नाही म्हणाले मला जमणार नाही. बाकीच्या बायकांकडे असं काय म्हणता तुम्ही? नाही आम्ही अशी शिवलीच नाही कधी. मग मॅडमना का अशी पाहिजे? बोलू म्हणाले मॅडम काहीतरी डोक्यात ठेवून आले काय. मग हळूहळू ते शिकले. का डिझाईन्स नव्हत्या ना, सरळ सरळ. मग ती रेष वाकडी पण जाते थोडीशी. हे नाही, हे पट्टीने तुम्ही आखायला पाहिजे. अच्छा, आधी पट्टीने आखून घ्यायचं. त्रिकोण, चौकोन, गोल हे सगळं दिलेलं असतं. मोठा गोल दिला, त्याच्यात छोटा गोल दिला, त्याच्यात छोटे, तशी तर डिझाईन नसते, जॉमेट्रिकल डिझाईन. मग सगळे म्हणाले मग ते पॅचेसची का नाही शिवत, मग ते मोर असतो, पोपट असतो. मला टिपिकल काही नको, मला टिपिकलपणाच नको, पण गोधडी हवी. आता त्याच्यात सुद्धा आजीची गोधडी, आईची गोधडी, मायेची सगळंच आहे. नाही मला ऊब पाहिजे, पण नुसतंच ऊब पाहिजे. मुस्लिम समाजात ते आहे जास्त. मुस्लिम महिलांचं खूप शिवण आहे. म्हणजे माझ्या आत्या, मग त्यांच्या सुना वगैरे वगैरे. आता तिथे तेवढे नाही आहेत.
माझ्या सख्या आत्याच्या 15 गोधड्या जीर्ण झालेल्या. ती म्हणाली आता याचं काय करू, कोण करणार, हे परत कोण शिवणार. पण ज्या त्यांच्या सुनांनी शिवलेल्या होत्या त्या म्हणाल्या हे आता आम्हाला शक्य नाही. खाली मान घालणं, कमर वाकडं करून त्या पोझिशनला बसावं लागतं. तर ती गोधडी ती कशी काय उभ्याने ह्याच्यावर घेऊन शिवू नाही शकत आपण. खाली बसणंच मुश्किल झालं आहे, तर ते बाकीचं सोडा. ती एवढी आमच्याकडे शक्य नाही. मी म्हटलं तुला आमच्याकडचं चालत असेल तर देते. मग त्याच्यावर मी नवीन कपडा घातला, आमच्या स्टाईलने तिला शिवून दिलं. म्हणजे आता 5 वर्ष तू मरेपर्यंत तुझ्या गोधड्या व्यवस्थित राहते. आग्रह धरू नको तुझ्याकडचं पाहिजे म्हणून, कारण ते काही शक्य नाही आहे. मी असाही प्रयत्न केला की बाबा तिकडच्या बायका मला शिवून देतील का, पण माझं सेंटरच देवरूप आहे तर मी दुसऱ्या गावाचं का करेन. मला काही गरजच नाही. ते खोटेपणा. दुसऱ्या ठिकाणी सेंटर उभं करायचं आहे का? नाही बाबा, हेच मला बोईगर झालं. मला आलेत प्रपोजल, औरंगाबादून आले, उदगीरून आले की या सेटअप करूया. मला नाही, माझ्या बायकडून ट्रेनिंग होतं. नाही तर मला एकाकडे लक्षच नाही देता येणार. आणि देवरूप गाव मी निवडलेलं आहे. मला माझ्या माहेरी पण जाऊन नाही करायचं. माझा काका सांगत होता चिपळूणला बघूया का, नाही जाणार. तुम्ही तुमचं उभं करा. प्रशिक्षण देतील माझ्याकडे, मला नाही जॉब तसं द्यायचं. खानदेश पट्ट्यात पण गोधड्यांचं खूप हे आहे. जळगाव, धुळे, असे त्यांचं काही वेगळी शैली असेल. प्रत्येकाची वेगळी. तिकडे कधी गेला होता? जळगावला गेले होते आमच्या महिलांनी जाऊन नका, पण त्यांनाही आम्ही शिकवले. आमचा बास थोडा वेगळा आहे, प्रत्येकाचा बास वेगळा आहे. आणि परत सांगते, जुन्या कपड्यांचीच गोधडी आहे. मी मुळात नवीनची केली म्हणून मी सांगते की माझा बास वेगळा. कारण त्या तिथल्या बायका कशा एका वेळेला 4-5 जणी बसतात, म्हणजे 4 टोकाला 4 जणी बसतात. आणि तोही प्रयत्न मी केला, मध्ये पण मध्ये त्याचा पोचा येतो. त्याच्यामध्ये शिवून यायचं. त्यामुळे एका बाईनं एक गोधडी शिवायची. मग ती तो जो पोचा येतो म्हणजे असं ती गोळा होता ना, ती अशी 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 करून ती शिवत येते. फरक पडतो. ते शिवता असं करतात. आणि ती एका बाई. पूर्वीचं कसं होतं, पूर्वीचा सगळा बाज वेगळा होता. त्यामुळे 4 बायका बसल्याच्या आणि मोठ्या गोधड्या होत्या त्या बाई. इथे नाही, माझ्याकडे नाही. ते खेचून एका पाठोपाठ एक बसल्या ना तर ती बरोबर होते, पण 4 टोकाला बसल्या तर ते मध्ये एका पाठोपाठ कशी बसेल, नाही बसू. 4 बसू शकेल, पण एकीनं एक पूर्ण करणं प्रोडक्ट कधीही बरोबर. पैसे मग कसे विभागणार तुम्ही? तुम्ही जर 5 रुपये देत असाल तर तुम्ही 48 द्या ना. ती म्हणा मी एवढा वेळ बसलेली आहे. मग त्यांचं तुम्ही मोल कसं करणार? प्रत्येकाची किंमत करावी लागते. आता या स्टेजेसना सगळ्यांना आपल्याला पैसे द्यायचे असतात. वेगवेगळे आहे का पैशांचे, म्हणजे डिझाईन काढण्यामध्ये डिझाईन काढणारे वेगळे, वरचा पाल कॉम्बिनेशन शिवणारे वेगळे. कपडा घेऊन मी पाठवते आणि मी गेल्यावर मग कॉम्बिनेशन देते, डिझाईन देते, मग ते बाहेर पडतो की मला आता अशी हवी. मग एका प्रकारच्या 2 गोधड्या असल्या पाहिजेत. कपडे वेगवेगळे, पण डिझाईन आपण आता एका डिझाईनच्या 2 करायला लागलो, पण लोकांना तसं हवं असतं. मग ह्याची दुसरी नाही का, किंवा सेम डिझाईनच्या नाहीत का कपलला द्यायला. हल्ली तसं पण निघतं की बाबा कोणाला प्रेझेंट द्यायचं आहे. आणि मी सगळ्यांना सांगते, सिनियर सिटीजनना जेव्हा 60च्या 70च्या वरची बाई आहे, घरात लग्न आहे, तुम्ही जरीची अगदी 3-4 हजाराची साडी देता तिचा मान बघून, ती किती वेळा नेसते, किती वेळा नेसेल? ती उचलणार नाही, सुनेला किंवा मुलीला देऊन टाकणार. मग काय तुमच्या देण्याचं आहे? एक गोधडी दिली तर ती मरेपर्यंत नाही वापरणार. हे आपलं मी आपलं सांगते, माझं जायला पाहिजे थोडं. मी काय सांगणार असं. म्हणजे आता माझ्याही बाबतीत सांगते, मला फार जरीबेरीचं दिलं, मी किती नेसणार आहे ते. आणि मी बाहेर जाणारी आहे म्हणून किती बायका बाहेर जातात. 70-75 बायका अशा कुठे फिरणार आहेत? लग्नकार्य एकदा घरातलं झालं की संपलं. आपण आपली ॲड करायची ना, असं करायचं. ते मला विचारायचं होतं की मोस्टली गोधड्या आहेत ना ते जुन्या कापडामधून बनवल्या जातात. तुम्ही जे नव्यामधून जो कॉन्सेप्ट हे केला की माझी उभ जे तुमची संस्था आहे त्यातून नव्यातूनच केलं पाहिजे, याच्यापाठी तुमचं इंटेन्शन होतं. कारण तसं बघायला गेलं तर जुन्या कपड्यातून केलं तर ते रिझनेबल पडतं. मार्केटमध्ये तुमचा खप पण होणार. कोरोना काळ होता ना, हां, मी कोरोना काळात सुरू केलं. जुन्या कपडे वापरू शकत नव्हतो, तेव्हा हा बाज हळूहळू तो पॅटर्न तयार झाला. कोरोनाने तो तयार केला माझ्याकडे. असं की असं केलं तर बरं आहे. म्हणजे मी धुवून घेताना आवडत पण नसतं ना जुनं वापरायला, म्हणजे ते दुसऱ्या आता जी तरुण पिढी आहे ना, ते जुनं अभिनयाच्यात नाही आहे. ती आधी मुळात टिकाऊ त्याला नकोच आहे. टिकाऊपणा हा तर नवीन पिढीला नाही आहे.
पण आपल्याकडे घेणारा हा वर्ग मिडियम एज आणि ओल्ड एजमधला जास्त. पण कधी कधी तरुण पिढी पण येते, खरं गोधडी अशी तर मिळत नाही. एक डॉक्टर आला होता माझ्या इथे ग्राहकला, बोरिवलीला एक्झिबिशन झालं आणि मग तो आणि त्याची आई आली. तसे काय आले तर नाही आम्ही शोधत होतो, तुमचं काउंटर नंतर सापडलं नाही, तुमच्याकडे गर्दी होती वगैरे वगैरे. काय होतं म्हणजे गोधडी हवी मला प्रेझेंट द्यायचे. तो अमेरिकेत होता, लहान मोठा होता. 3 गोधड्या घेऊन गेला, 3 मित्रांना 3 प्रेझेंट्स. हे असं क्वचित घडतं. म्हणजे तरुण पिढीला इथे कळतं की काय आहे. जुन्या पिढीला माहिती आहे, पण जुनी पिढी काय म्हणते, एवढे पैसे द्यायचे गोधडीला? अरे आम्ही किती वापरलेत, आम्ही गोधडीशी झोपलोच नाहीये. मग त्याच्यावर तुम्हाला अर्धा तास बोलावं लागतं की ते काय आहे. गोधडीला आणि दुसरी पायपुसणीला 100 रुपये. काय पायपुसणीच आहे? पण आहे ना, त्याची मेहनत आहे ना, त्याला लागणार एवढा कपडा आहे ना, जुना असला तरी तो पैसे देऊन घ्यावा लागतो. पण बाहेर पण तीच कॉस्ट आहे. आपण ती साधं त्या याची असतं नाही का, आहे ना. आता तुम्ही डीमार्टला वगैरे जाल तर तुम्ही कुठेही घासाघीस करत नाही. 250-300 आरामात घेऊन येतात. त्याला रबर असतो, खाली तळाला रबर असतो, तो तुम्ही पिळू शकत नाही. माझा कुठल्याही सीझनला चालतो. वॉशिंग मशीनला धुवू शकता, उभं राहून बेसिनला वाकून धुवू शकता. आता माझ्यासारखी बाई किती खाली वाकून बाजीतनं काढणार येते. कुठेही उभं राहिलं, थोडंसं साबण घातलं, चोळलं, घातलं, वाळलं, सुकलं. इतकं सोपं आहे माझ्या पायपुसण्याचं. आता थोडंसं त्याचा लेअर वाढवणं वगैरे. दर दिवाळीला नवीन प्रोडक्ट त्याच्यात बदल करून आणावा लागतो. किंमत पटकन वाढवता येत नाही. मागच्या पिशवीला घेता, आता काय तुम्ही 130 आणि 120ला विकता? काय आहे ते तुम्हाला सांगावं लागतं. मार्केटचं गणित आहे ना ते. मॅडम स्ट्रेट फॉरवर्ड आहात, जे आहे ते माझ्याकडे असं आहे, मी असं देणार असं आहे. म्हणजे पण आजचं जर आपण मार्केट बघितलं ना, तर मागणी कसा पुरवठा आहे. म्हणजे ते गुजराती, जैन, मारवाडी ही जी लोक आहेत ना, ते लोकांना काय हवंय ते आम्ही देतो, पण तुम्ही बरोबर त्याच्या नाही बरोबर मराठी आहे, पण त्याचा तुमच्या व्यवसायावर म्हणा काही परिणाम होतो. माझं हळूच होणार आहे ते. माझं सेंटर आत्ताच उभं आहे. प्रत्येक व्यवसायाला तुम्हाला किमान 5 वर्ष द्यायला पाहिजे. पण आपण त्याच्यात मागे कमी पडतोय का असं तुम्हाला वाटत नाही का? मला असं वाटतं मी माझ्या प्रोडक्टच्या बाबतीत कमी नाही पडत आहे. माझे रेट्स पण बरोबर आहेत. मी जाहिरात करायला कमी पडते. म्हणून देवरुखला मी आता जाहिरात म्हणा किंवा मागणी कसा पुरवठा. आता लोकांना तुम्ही म्हणत असाल मी हे शिवते असंच करते, पण लोकांना त्याच्यात इंटरेस्ट नसेल. समजा लोकांना काय वेगळं असेल तर ते तुम्ही ओळखून जर आपल्या गोधडीत बदल केलात म्हणा किंवा आपल्या प्रोडक्टमध्ये. आता मगाशीच मॅडम म्हणाल्या की तुम्ही पिशवी दाखवलात ना, मी असं शिवते, पण त्यांचं म्हणणं होतं म्हणजे थोडंसं बरोबर. जर आपण आता समजा कसं आहे, त्या पिशवीचा उदाहरण हा आकार मी केलाय, पण मला समोरच्याने सांगितलं हा आकार नाही, मला हा आकार द्या. तुम्हाला किती पीस पाहिजे त्याच्यावर माझं गणित आहे. अच्छा, तुम्ही एक म्हणाल तर मी नाही देणार. तुम्हाला आता माझ्याकडे आली एवढी मोठी पायपुसणी पाहिजे, किती हवी आहेत? 2 हवेत, नाही म्हणणार. 6 घेणार आहेत, 10 घेणार आहेत, 12 घेणार आहेत, देते. 6च्या ऑर्डर मी केलं. हे तुम्हाला व्यवसायातच करावं लागतं. 1-2 मी माझी बायका अडवेन. 1-2चं काय गणित आहे? आणि ते देवरुख पण येणार परत. आता मी घेऊन येते एवढी ओझी ते सोड. मग कुरिअर तुम्हाला परवडणार आहे? 6 घ्या ना. आपण पण आपल्या याच्यात कुठेतरी फॉर्म असलं पाहिजे, कारण आपलं प्रोडक्ट चांगलं आहे. आपलं प्रोडक्ट बोललं पाहिजे मार्केटला. आपण कमी बोलायला पाहिजे. हातात घेऊन माझ्या प्रॉडक्टमध्ये कोणी खोड काढत असेल तर मग मी सांगू शकते, मग मी बदलायला तयार. माझ्याकडे कुठेही खोड काढायला जागा नाही आहे, कारण 3 वर्ष मी त्याचा अभ्यास करून केलेला आहे की ते असंच असलं पाहिजे. ते आणि घरात वापरतो ना आपण, तेव्हा आपण ते प्रॉडक्ट बनवतो. आता लोक म्हणतात ते पायपुसण्याला ते फुलपाखरू असतं, असं असतं. अरे ते डेकोरेटिव्ह पीसच नाही तो, त्याचं काम पाय टिपण्याचंच आहे. तर तुम्ही जसं काही स्त्रियांसाठी आहे असं पण गृहीत धरलं, म्हणजे स्त्रियांसाठीच आहे, स्त्रिया शिवतात. पुरुषांसाठी काय असं डिलिव्हरी करणं आहेत ना, 2-3 पुरुषात काम करतात. एक जण माझं शिवतं, एक जण माझं पुण्याचं एक्झिबिशन सांभाळतं, आणि दुसरा एक मुलगा आहे सर्व्हिस करतो. तो दर रविवारी माझ्या काही ऑर्डर्स असतील, माझं काही काम असेल ते करतो. आणि एक्झिबिशनला नेऊन ती 17-18 पोती नेऊन टाकणं, एक्झिबिशन लावणं आणि नंतर ते आवरणं, हे काम तो मुलगा. डिलिव्हरी वगैरे करायची सगळं तो पगार देतो. किंवा महिन्याचं काम नसेल, आज एवढं आहे तर त्याचे पैसे आपण देणार, जाणं येणं आणि त्याचे पैसे देतोच. कारण मुंबईत कसं होतं, मी एकटी पडते मुंबईत, माझ्या जोडीला कोण नाही. मग तो मुलगा माझा करतो. पुण्याला तो मुलगा ठेवला आहे, पुण्याला माल ठेवला आहे. ऑर्डर आली की तो ते फुलफिल करतो, आणि बाकी माझ्या बायका माझ्यासोबत असतातच.
आणि माझ्या बायका पुरुषांच्या जोडीनं सामान उचलणार आहेत, तगडे आहेत एकदम, आहेत अशा. शेतीत बितीत काम केल्यामुळे एकदम या. पूर्वी कशी गोदडीची एक पद्धत होती, म्हणजे आपण घरातले उरलेले कपड्यांचं जे शिवलं जायचं ते असं हे असायचं, तशा प्रकारचं तुम्ही काय करते मी. तसे बरेच प्रकार असतात, बरेच प्रकार असतात. तुकड्या तुकड्यांची असते, अख्ख्याची असते. तुकड्या तुकड्यांची पूर्वी हातात आला कपडा की त्याचे तुकडे जोडून पण ती चांगली व्हायची. मी सगळा कपडा उरला ना की शेवटी त्याची तशी बनवते सगळ्यात शेवटी. हा त्या एवढाच उरलाय, हा एवढाच उरलाय, मग याचं काय, मग त्याचं मिळून नये पण माप असलं पाहिजे. त्याचं ते लहान बाळांचं हे होऊ शकतं. नाही, आता एवढेसेच कपडे जर उरले तर काय करणार, मग ते जोडावे लागतात. पण माझं म्हणणं असं आहे की तुमचं त्याचं माप असलं पाहिजे, त्याचा एक साचा असला पाहिजे, मग तो दिसायला चांगला दिसतो. कसंही काही एवढं जेवढं असू नये एवढंच. आणि एवढ्यासाठी मशीन्स, धागे, दोरे, सुया हे मशीन्स मी स्वतः सेकंड हँड विकत घेतल्यात. 12 मशीन्स मिळाल्या. मला त्याच्यातनं 5 मशीन्स डोनेशन आलेत, बाकीच्या मी विकत घेतल्या. देवरूखमध्ये कुठेही सेकंड हँड मिळाली की माझा मशीन दुरुस्त करणारा दर 15 दिवसांनी येतो, सर्व्हिसिंग करतो सगळ्याची. तो सांगतो इथे इथे आहे, घ्यायची आहे का, तो टेस्ट करणार. आणि मी तो हो म्हणाल तर मी घ्यायची. काहीतरी घ्यायचं नाही मॅडम, तुम्हाला फसवतात सगळे. तो तिथे किंमत बिंमत सगळं ठरवणार आणि येऊन मला सांग. अशा मशीन्स मी घेतात आणि तो त्याची सर्व्हिसिंग करतो. 15 दिवसानंतर सगळ्या मशीन चेक करतो. मी जेव्हा देवरूखला जाते, अरे तुला पैसे किती द्या, आपलंच सेंटर आहे म्हणतो. ही अशी देवरूखची माणसं आहेत. इलेक्ट्रिकल मशीन घेतल्यात की फायनलची? इलेक्ट्रिकल आमच्या महिलांना तेवढं घेत नाही, कारण आमच्याकडे लाईट जाण्याचा प्रकार खूप आहे. गावात होत ना, जर सोमवारी लाईट नसते तुमच्या याच्यावेळी, तर पावसात तर किती वेळा लाईटच नसते, मग कसं शिवणार. आणि काहींच्या पण घरी मशीन्स दिलेल्या आहेत, म्हणजे एखादी मुलगी वाडीतलं पण शिवते आणि आपल्या सेंटरचं पण काम करते. मग आपल्याकडे एक्स्ट्रा आलेले मशीन आपण डोनेशन आलं की मी त्यांना विकते. अशा जवळजवळ 5 ते 6 मशीन्स दिलेत लोकांकडे की त्यांनी त्यांचंही काम करावं, माझंही करावं. 8 दिवस आता समजा गणपती बंद आहे, 15 दिवस सेंटर, पण मला तर तुमच्या त्या विजिटला माल पाहिजे, तयारी करून जातात घरी, शिवतात, येताना माल घेऊन येतात. कसं आहे, मी तर म्हटलं घरी बसून शिवा, कशाला आपलं सेंटर पाहिजे. नाही म्हणलं इथे बरं, घराच्या बाहेर जायला मिळतं, 4 लोकांच्यात मिसळणं होतं. व्यवसाय चालू करण्याआधी तुम्ही कोणाला इन्स्पिरेशन मानलं होतं का? म्हणजे ह्यांना बघून आयडिया होतो कसं काय, मला ते गोधडीने पछाडलेलं होतं कारण माझ्या माहेरी शिवलेलं होतं. पण मी रिटायर होईपर्यंत काही माझ्या डोक्यात नव्हतं. ॲक्च्युली रिटायर नंतर माझ्याकडे एक विमानतळ कसं असावं असं एक प्रोजेक्ट होतं. मी ते अनेक वर्ष केलं. पुण्याचे एक भाऊनगरकरांनी ते वारले, त्यांनी ते सगळं प्रोजेक्ट मला दिलं आणि खेड्यापाड्यात मुलांना दाखवण्याचं होतं, अभ्यासाचा विषय की विमानतळाचे 14 विभाग काय काम करतात आणि मग ते विमान कसं उडतं त्याचे एक साचे बनवलेले होते. ते मी जवळजवळ 10 वर्ष केलं. पण माझ्या डोक्यात असंच होतं की ते झाल्यानंतर महिलांची टीम उभी करायची आणि विमानतळ चालवायचं. पण कोरोना आला. कोरोना आल्यामुळे मी कुणाकडे जाणार आणि काय करणार, आणि त्याच्यात पैसा ओतायलाच पाहिजे होता. रिटायरमेंटचा पैसा होता. पण नंतर लक्षात आलं की हे होणार नाही आहे. शाळात जाणार कधी, शाळा बंद आणि हे बंद, आणि महिलांना काम देण्याची तेव्हा गरज होती. मी नंतर वर्षांनी देऊन काय कशाला कोण आलं असतं आपल्याकडे. मग हे उभं राहिलं. पण माझं म्हणणं की बरं झालं हे उभं राहिलं, नुसतंच विमान हवेत उडालं असतं माझं कदाचित. आणि आता कसं सगळं तुमच्या गुगलवर आहे. आता तेवढी त्याची गरज पण नाही. खूप चांगलं प्रोजेक्ट होतं. कोरोना काळात महिलांना रोजगार देण्यासाठी आणि सांगितलं पाव किलो भाजी आणि अर्धा लिटर दूध याचे पैसे आपल्याकडे आत्ता सुटू शकतात. जो कोणी येऊ शकतो तो येईल. मी जास्तीत जास्त रिकव्हरीचं काम केलं आहे तिथे. मी ज्यांच्या नवऱ्याला दम मारायला गेलेले ना त्यांच्या घरात बायका माझ्याकडे काम आहेत. त्यामुळे त्या नवऱ्यांनाही आता माहिती आहे आपल्या बायका पुढे जातात. बँकेत तुमचं प्रोफाईल काय होतं, म्हणजे तुम्ही घरोघरी काय क्लार्क होते, मग कॅशियरला बसले, मग हळूहळू मी ऑफिसरच्या लेवलला पोचले. मी जवळजवळ 9 वर्ष होते तिथे. हां, म्हणजे मला रिटायर तिथेच व्हायचं होतं. पण चेअरमन आधीच म्हटलं रिटायरमेंट मला इथे पाहिजे, तुम्ही आधी करत असाल तर मला नोकरी सोडायची. नाही बोलले राहा. 9 वर्ष तिथे रिटायर. पण एक झालं की कोरोना काळ हा वाईट जरी होता तरी विचार करायला संधी मिळाली की आपल्याला फॉर्मली काय करायचं. मग कसं झालं असं, इथे अर्ध तिथे अर्ध तिथे अर्ध, पदरी काहीच नाही, पैशापरी पैसा गेला असं. आता किमान काय मी कशात टाकलं आहे
हा तरी किमान दिसतो हम्म. असं होतं. आणि आपल्याकडे काही डोनेशन्स नाही आहे. जे काही करणार ते मला मिळणाऱ्या पैशातून. बरं आमची पेन्शन एकदम अशी बीपीच्या रोज गोळ्या घेते ती इतकीच आहे. तर आमचं कोऑपरेटिव्ह सेक्टर होतं. हम्म. आम्ही काही सरकारी ह्याच्यात नव्हतो. त्यामुळे त्याचा पेन्शनचाही काही आसरा नव्हता. पण चालू. त्यामुळे संपर्क वाढवणं आणि विक्री करणं हेच टार्गेट होतं. पुढे काय प्लॅन्स आहेत? काय नाही. आता हे आधी पुढे कसं जाता याची बघ आहे. 5 वर्ष मी मला स्वतःला दिली आहेत. 4 वर्ष पूर्ण होत आले. 5 वर्षानंतर बायकांनी हे सेंटर चालवावं अशी इच्छा आहे. मला माहिती नाही पुढे काय. माझं म्हणणं पुढे काय होणार आणि आत्ता काय करू. आत्ता मला सक्षम याने मी तब्येतीने आणि माझ्याबरोबर कसं चांगलं काम करू शकेन हे मी बघते. पण गोधडीचं मला वाढवायचं एवढं निश्चित आहे. कारण त्या गोधडीत मी खूप घुसली. पायपुषण्यात सुद्धा म्हणजे पायपुषणीचं वेगळं काय असावं, लेयर्स काय, सारखा आपला अभ्यास चालू असतो. म्हणजे तुमच्या मालाला परदेशात मागणी मिळावी असं मला वाटतं. कारण कसं क्रेज आहे बाहेर. माहीत नाही मला त्यांना आपली काय गरज आहे का. आज दुनिया खूप मोठी आहे. त्यांना ॲमेझॉन याच्यावर 10-15 हजाराच्या पण परवडतात. ते घेतात. माहिती नाही मला. बरं माझ्या काय फॉरेनला गेलेल्या आहेत. तिथून मला काही आलेलं नाही आहे. फायदा मिळू शकतो ना तुम्हाला जर आता दुबई फेस्टिवल वगैरे आहे म्हणून दुबईला गेलं पाहिजे. दुबईला गेलं पाहिजे म्हणजे लाखभर रुपये आणणार कुठून आपण जायला. बरं मी एकटी जाऊन काय विकणार आहे. ओझी मी उचलणार आहे. मग जे आपल्याला झेपतच नाही आपल्याजवळच मग आधी बघायचं. आणि दुबई बिबाई आणि असले फॅड्स माझ्या डोक्यात नाहीत. मला रिटायर झालं सगळे बोलायचं काय फॉरेन ट्रिप करायचं काय आहे मला. आपण कुठं भारत फिरलो आहे. काहीच फिरलेली नाही मी. सर्व्हिस ते कोकण पण बघितलं. सर्व्हिसला गेले तर ते देऊळ बघितलं. आपलं इथं काहीच बघितलेलं नाही आणि कुठे जाऊन तिथे बघायचं. आणि आपल्याला असं वाटतं सकाळी उजाडलं की आपलं चांगल्या कामात दिवस गेला पाहिजे.